शिवराजाभिषेकावेळी ब्राह्मणांनी शिवरायांची अडवणूक करून दानदक्षिणेच्या नावाखाली अमाप रक्कम घेतली. एक प्रकारे महाराजांना खिंडीत गाठून ब्राह्मणांनी स्वराज्याच्या खजिन्यावर डल्ला मारून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. हे वाक्य खरे की खोटे याचे उत्तर आहे रायगडावर आलेल्या ब्राह्मणांची संख्या, महाराजांनी त्या ब्राह्मणांना दिलेली एकूण रक्कम, प्रत्येक ब्राह्मणाला किती रक्कम मिळाली, ती रास्त की जास्त, स्वराज्याच्या खजिन्याची ताकद, महाराजांची दान धर्माची ऐपत आणि ब्राह्मणांवरील आरोपांच्या उगमाचे कारण या मुद्द्यांमध्ये आहे. यातीलच दोन अगदी मूलभूत महत्वाच्या आणि कळीच्या मुद्द्यांचा सविस्तर उलगडा, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. राजाभिषेकावेळी धार्मिक विधींच्या नावाखाली ब्राह्मणांनी शिवरायांची अडवणूक करून प्रचंड रकमा घेतल्या होत्या का, या प्रश्नाचे उत्तर महाराजांनी ब्राह्मणांना दिलेली एकूण रक्कम आणि ती घेणाऱ्या ब्राह्मणांची नेमकी संख्या यातच दडलेले आहे. हे तर अगदीच उघड आहे, पण ही उघड बाब सुद्धा दडलेली आहे पुराव्यांमध्ये. आणि हे पुरावे आहेत 6 समकालीन व्यक्तींच्या लिखाणांमध्ये. या 6 व्यक्तींपैकी राजाभिषेकाच्या धार्मिक विधींचे प्रमुख गागा भट्ट, महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करणारे निश्चलपुरी गोसावी, रायगडावर आलेला इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री दत्ताजी त्रिमल हे शिवराजाभिषेकाला रायगडावर प्रत्यक्ष हजर होते. महाराजांच्या संपूर्ण स्वराज्य कार्यावर सर्व बखरींमधील सर्वात महत्वाची अशी सभासद बखर लिहिणारे कृष्णाजी अनंत सभासद हे महाराजांच्याच पदरचे अधिकारी होते. 6वी व्यक्ती आहे अब्राहम ले फेबेर. मालवण जवळच्या वेंगुर्ला गावातील डच वखारीतील हा अकाउंटंट शिवराजाभिषेकाला रायगडावर हजर नव्हता. त्याने राजाभिषेकानंतर 4 महिन्यांनी इतरांकडून माहिती गोळा करून त्याच्या समजुतीप्रमाणे शिवराजाभिषेकाचा वृत्तांत लिहून तो त्याच्या वरिष्ठांना पाठवला होता. याचे ते लिखाण सुद्धा हा फेबेर समकालीन असल्याने आणि तो शिवरायांना ओळखत असल्याने, तसेच पूर्वी एकदा महाराजांना भेटलेला असल्याने महत्वाचे आहे. या फेबेरच्याच लिखाणाच्या आधारावर ब्राह्मणांनी शिवराजाभिषेकाला विरोध केला आणि मोठ्या रकमा घेऊन लुबाडले असा दावा केला जातो. यातील शिवराजाभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला होता हा मुद्दा कसा साफ खोटा आहे ते पुराव्यानिशी या आधीच्या या भागात आपण पाहिलेलेच आहे. आणि या भागात सुद्धा मुख्यत्वे या फेबेरच्याच लिखाणाचा आधार घेऊन ब्राह्मणांनी महाराजांना लुटले होते का, या प्रश्नातील महाराजांनी ब्राह्मणांना एकूण रक्कम किती दिली आणि प्रत्येक ब्राह्मणाला किती रक्कम मिळाली, या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण समजून घेणार आहोत. यासोबतच ब्राह्मणांची संख्या आणि त्यांना मिळालेली रक्कम याबाबत त्या काळच्याच इंग्रजांची 2 पत्रे सुद्धा आहेत. म्हणजे याबाबत एकूण 7 समकालीन पुरावे आपल्याला उपलब्ध आहेत. ब्राह्मणांची संख्या किती आणि त्यांना मिळालेली रक्कम किती, यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर शिवराजाभिषेकाला 10,000 ब्राह्मण रायगडावर येऊन गेले होते आणि प्रत्यक्ष राजाभिषेकाचे सर्व धार्मिक विधी पार पाडणाऱ्या विद्वान पंडित ब्राह्मणांची संख्या 750 होती. हे सुद्धा आपण या आधीच्या भागात सविस्तरपणे आणि पुराव्यानिशी पाहिलेलेच आहे. तो भाग तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा, कारण या भागात ब्राह्मणांची त्या भागातीलच संख्या गणितासाठी वापरलेली आहे आणि त्या आधारावर ब्राह्मणांना मिळालेली रक्कम हा या भागाचा महत्वाचा विषय आहे. आधी आपण त्या 7ही समकालीन पुराव्यांमधून ब्राह्मणांना किती रक्कम मिळाली ते पाहू आणि त्यानंतर याबाबतचे महत्वाचे कळीचे आणि मार्मिक मुद्दे सांगतो. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत महाराजांनी सिंहासनारूढ झाल्यावर छत्र धरले, दानधर्म बहुत केला, इतकेच वर्णन आहे. यामध्ये दानधर्मावर किती रक्कम खर्च झाली त्याचा उल्लेख नाही. गागा भट्टांच्या श्री शिवराजाभिषेक प्रयोग या ग्रंथात तुलादान आणि तुला पुरुष दान अशा 2 दानविधींचे वर्णन आहे. तुलादानामध्ये महाराजांच्या वजना इतके सोने आणि इतर वस्तू, तर तुला पुरुष दानात श्री विष्णूची सोन्याची मूर्ती दान करण्यात आली होती. पण गागा भट्टांच्या त्या ग्रंथामध्ये
ब्राह्मणांची एकूण संख्याही दिलेली नाही आणि त्या दोन्ही दानविधींमध्ये मिळून नेमकी किती रक्कम खर्च झाली याचा आकडा सुद्धा दिलेला नाही. निश्चलपुरी गोसावींच्या श्री शिवराजाभिषेक कल्पतरू या ग्रंथात महाराजांनी ब्राह्मण संतुष्ट होतील इतका दानधर्म केला हे नमूद आहे, पण एकूण दानधर्माच्या रकमेचा आकडा तसेच ब्राह्मणांची संख्या यामध्ये दिलेली नाही. इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याने त्याच्या वृत्तांतात लिहून ठेवले आहे ते असे: 29 मे रोजी महाराजांचे सोन्याने वजन केले गेले ते 16,000 पगोडे म्हणजे सुवर्ण नाणी म्हणजे होन इतके भरले. यामध्ये आणखी 1,00,000 होनांची भर घालून ती रक्कम रायगडावर फार मोठ्या संख्येने जमा झालेल्या ब्राह्मणांना सिंहासनारोहणानंतर वाटली जाणार आहे हे सांगितले आहे. आणि त्याबरोबरच 7, 8, 9 आणि 10 जून रोजी महाराज ब्राह्मणांना दान देण्यात व्यस्त होते असा मजकूर आहे. ऑक्झेंडनच्या वर्णनामधून आपल्याला प्रथमच रायगडावर उपस्थित असलेल्या एका जबाबदार व्यक्तीने म्हणजे ऑक्झेंडनने नमूद केलेला एकूण 1,16,000 होन फक्त ब्राह्मणांना वाटले ही अत्यंत महत्वाची माहिती तर मिळतेच, पण त्याचबरोबर ती सर्व रक्कम महाराजांच्या सिंहासनारोहणानंतर सलग 4 दिवस वाटण्यात आली हे पण समजते. पण ऑक्झेंडनच्या या वर्णनात ब्राह्मणांची नेमकी संख्या दिलेली नाही. पुढचे वर्णन आहे तत्कालीन इंग्रजांच्या जून 1674 या तारखेच्या एका पत्रात. या पत्रात शिवरायांनी राजाभिषेक करून घेऊन 2,00,000 होन ब्राह्मणांना व इतरांना वाटले असे वाक्य आहे. आणि 16 जुलै 1674च्या पत्रात शिवराजाभिषेकाला 20,000 ब्राह्मण आणि शिवरायांचे सर्व अधिकारी उपस्थित होते असा मजकूर आहे. थोडक्यात इंग्रजांच्या पत्रामध्ये ब्राह्मण 20,000 होते आणि 2,00,000 होन ब्राह्मणांसह इतरांना वाटले असे म्हटलेले आहे. पण त्या 2,00,000 होनांपैकी फक्त ब्राह्मणांना किती आणि ब्राह्मण वगळून इतरांना किती होन दिले याची फोड दिलेली नाही. कृष्णाजी अनंत सभासदांच्या सभासद बखरीतील वर्णनात दानधर्माबाबत पुढील वाक्य आहेत: गागाभटांनी महाराजांचा व्रतबंध करून त्यांना शुद्ध क्षत्रिय आधी केले, अपार द्रव्य धर्म केला म्हणजे दान धर्म केला. राजे सिंहासनावर बसले तेव्हा दान पद्धतीप्रमाणे 16 महादाने इत्यादी दाने केली. 50 सहस्त्र वैदिक ब्राह्मण आणि सत्पुरुष संन्यासी अतिथी जोगी वगैरेंना निरोप देताना पात्र पाहून द्रव्य अलंकार भूषणे वस्त्रे अमर्याद दिधली. गागाभट मुख्य अध्वर्यू त्यास अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होन झाले. सभासद बखरीमधील 1,42,00,000 होनांची रक्कम ही राजाभिषेक समारंभासाठीचा संपूर्ण खर्च म्हणून दिलेली आहे. यामध्ये अनेक बाबींचा समावेश होता आणि त्या बाबी कोणत्या हे मी एका स्वतंत्र व्हिडिओत लवकरच सांगेन. इथे इतकेच सांगतो की 1,42,00,000 होन ही रक्कम फक्त ब्राह्मणांना दानधर्म केलेली रक्कम अजिबात नाही. सभासद बखरीमध्ये फक्त ब्राह्मणांना नेमकी किती रक्कम मिळाली याचा आकडा नाही. केवळ गागाभट्टांना अपरिमित द्रव्य दिले आणि ब्राह्मणांसह इतर लोकांना अमर्याद दानधर्म केला इतकेच सांगितलेले आहे. इंग्रजांच्या पत्रातील 20,000 ब्राह्मण आणि सभासद बखरीतील 50,000 ब्राह्मण या दोन्ही संख्या कशा साफ चुकीच्या आहेत ते या आधीच्या भागात आपण पाहिलेलेच आहे. तसेच राजाभिषेकाचे सर्व विधी करणारे ब्राह्मण 750 होते आणि इतर सर्वसामान्य ब्राह्मणांची संख्या 10,000 होती हे आपण त्याच भागात पाहिलेले आहे. या सर्व मिळून एकूण 10,750 ब्राह्मणांना मिळालेली रक्कम ऑक्झेंडन या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने 1,16,000 होन इतकी सांगितलेली आहे आणि इंग्रजांच्या पत्रात ती रक्कम 2,00,000 होन ब्राह्मणांसह इतर अनेक व्यक्तींना मिळून वाटले गेले असे म्हटलेले आहे. इंग्रजांच्या त्या पत्रातील इतर व्यक्ती बाजूला काढल्या तर ऑक्झेंडनचा 1,16,000 होन हाच आकडा
फक्त ब्राह्मणांना मिळालेली रक्कम म्हणून मानावाच लागतो. कारण ऑक्झेंडन हा इंग्रजांचाच प्रतिनिधी होता आणि तो राज्याभिषेकाला रायगडावर स्वतः प्रत्यक्ष हजर होता. आता उरला तो फक्त अब्राहम लेफेबेर या डच व्यक्तीचा वृत्तांत. या वृत्तांताची खासियत अशी आहे की याच वृत्तांताच्या आधारावर ब्राह्मणांनी महाराजांना लुटले असा दावा केला जातो. हा दावा खरा की खोटा याचा निकाल फेबेरचा तो वृत्तांतच कसा लावतो ते आता आपण सविस्तरपणे उलगडून पाहणार आहोत. पण त्याआधी एक महत्वाची बाब इथे स्पष्ट करतो. धार्मिक विधी यथाशास्त्र करणाऱ्या ब्राह्मणांना तो विधी पार पाडला म्हणून दिली जाते ती रक्कम म्हणजे दक्षिणा असते. एक प्रकारे मेहनताना किंवा बिदागी असते. या व्यतिरिक्त या ब्राह्मणांना दान सुद्धा दिले जाते आणि त्या समारंभासाठी आलेल्या इतर सर्वसामान्य ब्राह्मणांना त्यांनी प्रत्यक्ष कोणतेही काम केलेले नसताना, राज्याभिषेकाच्या धार्मिक विधीमध्ये त्यांचा सहभाग नसताना फक्त ते उपस्थित आहेत म्हणून दिले जाते. ते केवळ निव्वळ शुद्ध दान असते. दक्षिणा आणि दान यातील फरक हा असा आहे. ब्राह्मणांबद्दलची ही मूलभूत माहिती का महत्वाची आहे ते आता आपण फेबेरच्या वृत्तांतातील मजकूर समजून घेताना सहज लक्षात येणार आहे. चला आता त्या वृत्तांताचे मॅथेमॅटिकल डिसेक्शन करूया. फेबेरने अगदी सुरुवातीलाच उच्च जातीचे विद्वान असलेले ब्राह्मण, भट आणि 11,000 लोक त्यांच्या बायका मुलांसह राज्याभिषेकाला आले होते हे सांगितलेले आहे. इथे फेबेरने त्या 11,000 लोकात ब्राह्मण किती हे दिलेले नाही, पण धार्मिक विधी तज्ज्ञ विद्वान ब्राह्मण आणि इतर सर्वसामान्य ब्राह्मण जे 11,000 लोकात होते असे ब्राह्मणांचे 2 प्रकार मात्र नमूद केलेले आहेत. फेबेर त्याच्या वृत्तांतात म्हणतो, जून महिन्यात 8 तारखेला म्हणजे तत्कालीन इंग्रजी तारखेनुसार 29 मेला महाराजांची मुंज होऊन त्यांना शुद्ध क्षत्रिय करण्याचा विधी झाला. त्यावेळी महाराजांनी विधीवाल्या ब्राह्मणांच्या प्रमुखाला म्हणजे गागाभट्टांना 7,000 होन दिले. त्या दिवशीचा समारंभ झाल्यावर 17,000 होन तो समारंभ पाहायला जमा झालेल्या गर्दीला वाटण्यात आले. ही रक्कम संपूर्ण गर्दीला मिळून वाटण्यात आली होती आणि यात सर्वसामान्य ब्राह्मणांसह इतर लोकही होते हे आपण लक्षात ठेवायचे आहे. पुढे फेबेर लिहितो, यानंतर 14 जूनला म्हणजे तत्कालीन इंग्रजी तारखेनुसार 4 जूनला महाराजांनी ब्राह्मणांना पापक्षालन विधी केल्याबद्दल स्वतःच्या वजना इतके सोने म्हणजे जवळपास 160 पौंड वजना समान 17,000 होन तसेच तितक्याच वजनाचे चांदी, तांबे, लोखंड वगैरे धातू तसेच तलम कापड, साखर, मसाले, फळे इत्यादी अनेक वस्तू दिल्या. फेबेरचे हे वर्णन तुलादान विधीचे आहे आणि यातील 17,000 होनांसह इतर सर्व वस्तू लर्नेड व्यक्तींना म्हणजे तो धार्मिक विधी पार पाडणाऱ्या विधीवाल्या ब्राह्मणांना दिल्या गेल्या होत्या. यानंतर फेबेर म्हणतो, 2 विद्वानांनी म्हणजे पंडित ब्राह्मणांनी महाराजांच्या लुटी जाळपोळीत स्त्रिया, मुले, जनावरे आणि ब्राह्मणांचा मृत्यू झाला असल्याच्या शक्यतेमुळे त्या पापनाशासाठी आणखी 1600 होन जादा द्यावेत असा प्रस्ताव दिला. महाराजांनी तो प्रस्ताव मान्य करून ती रक्कम दिली की नाही हे फेबेरने सांगितलेले नाही, पण ती रक्कम दिली आणि ती गागाभट्टांना मिळाली असे आपण गृहीत धरूयात. 15 जून म्हणजे प्रत्यक्षात 5 जून या इंग्रजी तारखेला काय घडले ते फेबेर असे सांगतो. या दिवशी महाराजांनी सर्व आवश्यक आणि योग्य ते समारंभ पूर्ण झाल्यावर गंगेच्या पाण्याने स्नान केले आणि प्रत्येक ब्राह्मणाला त्या दिवशी 100 होन दिले. त्यांच्या प्रमुखाला म्हणजे गागाभट्टांना 5,000 होन दिले आणि त्या प्रमुखाला प्रतिवर्षी 2,000 होन द्यायचे वचन दिले. फेबेरचे हे सर्व वर्णन राजाभिषेक स्नानाचे आहे आणि हा स्नानाचा धार्मिक कार्यक्रम विधीवाल्या ब्राह्मणांनीच केला होता. सर्वसामान्य ब्राह्मण आणि इतर सर्व लोकांना यात स्थान नव्हते. त्यांना महाराजांचे दर्शन म्हणजे राजदर्शन महाराज सिंहासनावर बसल्यावरच होणार होते. त्यामुळे स्नानविधीनंतर दिलेली रक्कम प्रत्येक विधीवाल्या ब्राह्मणाला
प्रत्येकी 100 होन आणि गागाभट्टांना 5,000 होन अशी मिळाली होती. गागाभट्टांना प्रतिवर्षी द्यायचे 2,000 होन हे सुद्धा त्या वर्षीचे 2,000 होन म्हणून त्याच वेळी दिले असे आपण मानले तर गागाभट्टांना राज्याभिषेक स्नानानंतर एकूण 7,000 होन मिळाले होते. यानंतर फेबेर दान धर्माचा शेवटचा प्रसंग असा सांगतो. 17 जून म्हणजे इंग्रजी तारीख 7 जूनला म्हणजे सिंहासनारोहण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांनी गोळा झालेल्या सर्व दूतांना आणि लर्नेड मेन म्हणजे ब्राह्मणांना प्रत्येकी 3, 4 किंवा 5 रुपये तसेच बायका मुलांना 1 किंवा 2 रुपये दिले. हे वाटप 12 दिवस चालले होते. असे म्हणतात की हा समारंभ आणि दानाचे वाटप याचा खर्च 1,50,000 होन झाला. इथे फेबेर समारंभाला आलेल्या सर्व ब्राह्मणांसह इतर सर्व लोकांचा उल्लेख करतो आहे. यामध्ये विधीवाल्या ब्राह्मणांचा काहीही संबंध नाही. समारंभ पाहण्यासाठी गोळा झालेल्या लोकांच्या गर्दीचा आकडा फेबेरने 11,000 लोक त्यांच्या बायका मुलांसह असा दिलेला आहे. यामध्ये फक्त सर्वसामान्य ब्राह्मण किती हे कळत नाही, पण दान मिळण्याची आशा लक्षात घेतली तर यात सुमारे 5,000 ब्राह्मण तरी असावेत असा तर्क केला तर तो चुकीचा होणार नाही. पण तो तर्क आपण तात्पुरता बाजूला ठेवू आणि फेबेर काय सांगतो ते पाहू. म्हणजे फेबेरने दिलेल्या रकमेच्या म्हशीचे शेपूट धरून चालू आणि ही म्हैस आपल्याला कुठे नेऊन सोडते ते बघूयात. फेबेरच्या म्हणण्यानुसार गणित करून त्यानेच सांगितलेल्या एकूण 1.5 लाख होनांचा पूर्ण हिशोब आपण गेल्या भागात केलेला आहे. त्याचा तक्ता इथे आपण पुन्हा एकदा पाहूयात. गडावर 11,000 लोक त्यांच्या बायका मुलांसह आले होते. म्हणजे ही एकूण संख्या झाली 33,000 लोक. या सर्वांना 1 ते 5 रुपये म्हणजे सरासरी प्रत्येकी 3 रुपये मिळाले. 33,000 लोक गुणिले 3 रुपये म्हणजे 99,000 रुपये म्हणजे 1 लाख रुपये म्हणजेच 25,000 होन. थोडक्यात 12 दिवसात एकूण 33,000 लोक, प्रति दिवशी सरासरी 3,000 लोक अशा संख्येने आपापले प्रत्येकी सरासरी 3 रुपये घेऊन रायगडावरून परत गेले. फेबेरने गागाभट्टांसह विधीवाल्या ब्राह्मणांना दिलेल्या रकमा 7,000 होन, 17,000 होन, पुन्हा 17,000 होन, 1,600 होन आणि 7,000 होन अशा सांगितलेल्या आहेत. ही एकूण रक्कम होते 49,600 होन म्हणजे राऊंड फिगर सुमारे 50,000 होन. आता गेल्या भागात आपण पाहिलेला हिशोबाचा दुसरा तक्ता इथे आणखी एकदा पाहू. यात फेबेरने दिलेल्या एकूण 1.5 लाख होन खर्चाचा हिशोब त्यानेच दिलेल्या माहितीनुसार मांडलेला आहे. यामध्ये 50,000 होन धार्मिक विधीवाल्या ब्राह्मणांना, 25,000 होन 11,000 लोकांना आणि 75,000 होन राज्याभिषेक स्नानानंतर प्रत्येक विधीवाल्या ब्राह्मणाला 100 होन याप्रमाणे असा हा एकूण 1.5 लाख होनांचा हिशोब आहे. म्हणजे यात विधीवाल्या ब्राह्मणांची संख्या 75,000 होन भागिले प्रत्येकी 100 होन या गणिताने येते 750 ब्राह्मण. हा झाला 1.5 लाख होनांचा हिशोब. आणि यातील फक्त गागाभट्टांना मिळालेली रक्कम 7,000 होन, 1,600 होन, 5,000 होन आणि 2,000 होन म्हणजे 15,600 होन इतकी होती. महाराजांनी दोनदा दिलेल्या 17,000 होनात म्हणजे एकूण 34,000 होनात सुद्धा गागाभट्टांचा वाटा पकडला तर हे सुमारे 1,000 होन आणि स्नानविधीनंतरचे प्रत्येकी 100 होन हे मिळून फक्त गागाभट्टांना जास्तीत जास्त 16,700 होन मिळाले होते. आपण 17,000 होन धरूयात. 50,000 होनातून गागाभट्टांचे 17,000 होन वजा केले तर उरलेल्या 750 ब्राह्मणांना यातील 33,000 होन मिळाले आणि स्नानविधी नंतरचे 75,000 होन मिळून धार्मिक विधीवाल्या 750 ब्राह्मणांना 1,08,000 होन मिळाले. हे फेबेरच्या सांगण्यावरूनच आपल्या समोर येते. इथे आता आपण सर्व गणिते पूर्ण करून आलो कळीच्या मुद्द्यापाशी. याच मुद्द्याने ब्राह्मणांनी महाराजांना खरोखरच लुटले होते का याचे
सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आणि स्पष्ट उत्तर मिळणार आहे. फेबेरच्या लिखाणानुसार 750 विधीवाल्या ब्राह्मणांना 1,08,000 होन मिळाले होते. म्हणजे प्रत्येक विधीवाल्या ब्राह्मणाला 144 होन मिळाले. आपण हा आकडा राऊंड फिगर प्रत्येकी 150 होन धरूया. ही रक्कम काही कमी नाही. ऑक्झेंडनचा ब्राह्मणांना मिळालेल्या रकमेचा एकूण 1,16,000 होनांचा आकडा इथे आपण सर्वाधिक महत्वाचा आणि विश्वसनीय असूनही बाजूला ठेवून फेबेरचा 1,50,000 होनांचा आकडा धरलेला आहे. आतापर्यंत आपण पुराव्यानिशी पाहिलेल्या या सर्व माहितीचा सारांश असा आहे. सर्वसामान्य ब्राह्मणांना प्रत्येकी 3 रुपये म्हणजे नवरा बायको मूल अशा 3 व्यक्तींच्या एका संपूर्ण ब्राह्मण कुटुंबाला एकूण 9 रुपये मिळाले. गागाभट्टांना 17,000 होन मिळाले आणि विधीवाल्या प्रत्येक ब्राह्मणाला एकूण 150 होन मिळाले. इथे आता आपण आलो ही रक्कम म्हणजे महाराजांची अडवणूक करून ब्राह्मणांनी केलेली स्वराज्याच्या खजिन्याची लूट होती का या मुद्द्यापाशी, या प्रश्नापाशी. या प्रश्नाचे अचूक उत्तर देता येते, पण त्यासाठी आपल्याला गागाभट्ट आणि धार्मिक विधीवाल्या ब्राह्मणांना मिळालेली रक्कम योग्य होती की अयोग्य होती, ती रास्त होती की जास्त होती, यासह महाराजांच्या स्वराज्याची आर्थिक ताकद आणि महाराजांची अशा प्रकारचा खर्च करण्याची ऐपत हे सुद्धा जाणून घ्यावेच लागते. कारण त्याशिवाय ब्राह्मणांनी शिवस्वराज्याचा खजिना रिकामा केला या दाव्याचा खरे खोटेपणा कळूच शकत नाही. कारण त्यासाठी आधी स्वराज्याच्या खजिन्यात रक्कम किती हे कळायला पाहिजे ना. हे सर्व तुमच्या समोर मांडले जाणार आहे यानंतर येणाऱ्या व्हिडिओत. महाराजांचे पुण्य आणि ब्राह्मणांचे पाप याचे मर्म उघड करणारा तो व्हिडिओ म्हणजे हा विषय संपूर्णपणे संपविणारा फुल स्टॉप असेल. यातच शिवराज्याभिषेकामध्ये ब्राह्मणांच्या दुराचाराचा, दुष्कृत्यांचा आणि त्यामुळे आपोआपच ब्राह्मणांबद्दलच्या द्वेषाचा विषय प्रकट झाला. यामागे काही कारणे नक्कीच आहेत. ती काय आहेत याचा सुद्धा समावेश असणार आहे. मित्रांनो, तो शेवटचा भाग तर तुम्ही पाहालच, पण ब्राह्मणांनी महाराजांना लुटले होते का या प्रश्नातील ब्राह्मणांना नेमकी किती रक्कम मिळाली, प्रत्येकाच्या पदरात किती होन पडले, या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. या भागासह या आधीचे शिवराज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध, पुराव्यांचा बाप आणि खोट्याचे श्राद्ध, रायगडावर राज्याभिषेकात दान लुटायला 50,000 ब्राह्मणांची तुफान गर्दी, चूक की बरोबर, हे 2 भाग सुद्धा आवर्जून पहा. या 3ही भागांच्या लिंक्स तुमच्या मित्रांना आणि परिचितांना न चुकता शेअर करा, कारण विषय महाराजांच्या राज्याभिषेकाचा आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.